नमस्कार विद्यार्थी मित्रो, चॅप्टर नंबर 3 बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाचा आपण पाहणार आहोत। या चॅप्टर विषयीची जी काही थिअरी आहे, थिअरीचा भाग आहे तो आपण लिहून दिलेला आहे, त्यावर चर्चा सुद्धा केलेली आहे। त्यामध्ये या चॅप्टर मध्ये आपल्याला सिंपल डिझोल्यूशन ऑफ dissolution under solvent situation and second method dissolution under insolvent situation अशा दोन पद्धतीचे प्रॉब्लेम आपल्याला यामध्ये पाहायचे आहेत। म्हणजे ज्या एखादी भागीदारी संस्था दिवाळखोरीत गेलेली आहे, एखादी भागीदारी संस्था ही डिझॉल्व करायची आहे, बंद करायची आहे आणि त्यामधील सर्व भागीदार हे सक्षम आहेत, सॉल्व्हंट आहेत, सॉल्व्हन्सी सिच्युएशन आहे, त्यावेळेस याला सिंपल डिझोल्यूशन म्हणतात। या सिंपल डिझोल्यूशनचे आपण आजपासून प्रॉब्लेम पाहणार आहोत आणि या विषयी किंवा या मेथडचे काही प्रॉब्लेम पाहिल्याच्या नंतर सेकंड जी मेथड आहे डिझोल्यूशन अंडर इनसॉल्व्हंट सिच्युएशन, एखाद्या भागीदारी संस्थेचे सर्व भागीदार दिवाळखोर झालेले आहेत आणि त्या संस्थेचं विसर्जन करायचं आहे, त्यावेळेस कशा पद्धतीने हे सोल्युशन तयार केले जाते किंवा संस्थेचं विसर्जन कशा पद्धतीने केले जाते याविषयीचे प्रॉब्लेम आपण किंवा सेकंड मेथडचे प्रॉब्लेम आपण नंतर पाहणार आहोत। तर आज आपण हे जे प्रकरण आहे डिझोल्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म या चॅप्टर मध्ये जी पहिली मेथड आहे सिंपल डिझोल्यूशन, त्या सिंपल डिझोल्यूशनचा हा पहिला प्रॉब्लेम आहे। प्रॉब्लेम हा व्हॉट्सअपवर याची फोटोकॉपी हा जो प्रॉब्लेम आहे याची तुम्हाला टाकल्या जाईल किंवा पाठवल्या जाईल। हा प्रॉब्लेम व्यवस्थितरित्या रीड करायचा आहे। प्रॉब्लेम कसा सोडवायचा आहे या पद्धतीच्या मेथड्स आपण थेअरीमध्ये शिकवलेल्या आहेत, त्यावर डिस्कस व चर्चा सुद्धा मी केलेली आहे, त्याचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला मी पाठवलेले आहेत। आता आपण प्रत्यक्ष प्रॉब्लेमला सुरुवात करणार आहोत। प्रॉब्लेमला सुरुवात करत असताना लायबिलिटी साइड आणि ॲसेट साइड हे बॅलन्स शीट दिलेली आहे, बरोबर। आणि तुम्हाला खाली सांगितलेलं आहे रिअलायझेशन अकाउंट, कॅपिटल अकाउंट्स ऑफ ऑल द पार्टनर्स अँड बँक अकाउंट हे आपल्याला काय करायचे आहे, प्रिपेअर करायचे आहे, तयार करायचे आहे। तर असेट साइड जी आहे ही आपण डेबिट अशी गृहीत धरतो, ही स्टेटमेंट आहे, अकाउंट नाही, परंतु असेट साइड ही डेबिट साइड आपण मानतो आणि लायबिलिटी साइड ही क्रेडिट साइड असते। एरवी जनरल काय होतं की लेजर जे आहे, आता लेजरची लेफ्ट हँड साइड ही डेबिट साइड आहे, राईट हँड साइड ही क्रेडिट साइड आहे, परंतु बॅलन्स शीट मध्ये असं नाही। राईट हँड साइडला जी असेट साइड आहे तिला आपण डेबिट साइड समजतो आणि लेफ्ट साइडला जी लायबिलिटी आहे तिला आपण क्रेडिट समजतो, हे इथं लक्षात ठेवणं आवश्यक आहे। दुसरी एक गोष्ट प्रॉब्लेम तयार करताना लक्षात ठेवण्यासारखी म्हणजे रूल्स ऑफ अकाउंट्स जे आहेत, रूल्स ऑफ अकाउंट्स ते आपल्याला माहित असणं आवश्यक आहे, त्यावर सुद्धा चर्चा केलेली आहे। जे तीन अकाउंट आहेत, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट, तसे अकाउंट क्लासिफिकेशन ऑफ अकाउंटचे दोन प्रकार आहेत, पर्सनल अकाउंट आणि इम्पर्सनल अकाउंट। इम्पर्सनल अकाउंटचे मग पुन्हा दोन प्रकार आहेत, एक रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट, यावर सुद्धा आपण डिटेल्स मध्ये चर्चा केलेली आहे। तर पर्सनल अकाउंटचा रूल जो आहे तो तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे। या ठिकाणी वाटल्यास एकदा परत रिपीट घेऊ। पर्सनल अकाउंटचा रूल काय आहे, डेबिट द रिसिव्हर आणि क्रेडिट द गिव्हर। डेबिट द पर्सनल अकाउंट, आपल्याला तीन अकाउंटचे रूल इथे माहित असणं आवश्यक आहे। पर्सनल अकाउंटचा काय रूल आहे, डेबिट द रिसिव्हर आणि क्रेडिट द गिव्हर, हा पर्सनल अकाउंटचा रूल आहे। त्यानंतर सेकंड अकाउंट आहे रिअल अकाउंट। रिअल अकाउंट याचा रूल काय आहे, डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट। आणि तिसरं जे अकाउंट आहे ते आहे
नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंट याचा रूल काय आहे? डेबिट ऑल expenses and losses, credit all incomes and gains. हे आपल्याला रूल नियम आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. हे कशासाठी माहित असणं आवश्यक आहे? तर प्रॉब्लेम सोडवताना यामध्ये बऱ्याचशा वेळेस तुम्हाला जर्नल एंट्री तयार करायला सांगितले जातात किंवा लेजर तयार करायला सांगितले जातात. जर्नल एंट्री तयार करायला सांगितले जातात परीक्षेत किंवा लेजर तयार करायला सांगितले जातात. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची विद्यार्थी मित्र की तुम्हाला जर परीक्षेमध्ये जर्नल एंट्रीज तयार करायच्या सांगितलेल्या असतील तरीही तुम्हाला रफ वर्क म्हणून लेजर तयार करावेच लागतात. जर्नल एंट्रीज फक्त तयार करायला सांगितलेले आहेत, लेजर तयार करायला सांगितलेले नाहीत. तरीही तुम्हाला लेजर रफ वर्क म्हणून तयार करावेच लागतात. तुम्ही म्हणता लेजर का तयार करायचे? जर्नल एंट्री सांगितल्याच्या नंतर लेजरला कशाला वेळ घालायचा? तर लेजर तयार केल्याशिवाय रिअलायझेशन अकाउंट तयार केल्याशिवाय तुम्हाला रिअलायझेशन लॉस आहे का रिअलायझेशन प्रॉफिट आहे हे समजणार नाही. रिअलायझेशन अकाउंटला लॉस आहे का रिअलायझेशन अकाउंटला प्रॉफिट आहे हे समजणार नाही. हा प्रॉफिट किंवा लॉस कशा पद्धतीने इकडे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केला जातो हे तुमच्या लक्षात येणार नाही. त्यावेळेस इथे जर्नल एंट्री चूक होऊ शकते. त्याच पद्धतीने त्यांना बँकेकडून किती बॅलन्स मिळणार आहे तेही हे अकाउंट क्लोज केल्याशिवाय ते लक्षात येणार नाही. यासाठी तुम्हाला जर्नल एंट्रीजच जर तयार करायच्या सांगितलेल्या असतील परीक्षेमध्ये तरीही तुम्हाला लेजर तयार करावे लागतातच. तुम्हाला जर परीक्षेत सांगितलेलं असेल की फक्त लेजर तयार करा तर मग मात्र जर्नल एंट्रीज तयार करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही डायरेक्ट पोस्टिंग करू शकता. आता आपण प्रत्यक्ष प्रॉब्लेम बघूया की हा जो प्रॉब्लेम आहे परेश आणि महेश हे दोन पार्टनर्स आहेत. परेश आणि महेश हे दोन पार्टनर्स आहेत आणि प्रॉब्लेम सोडवत असताना पार्टनर्स किती आहेत हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट त्यांचा प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो काय सांगितलेला आहे तो किती आहे. प्रॉफिट अँड शेअरिंग रेशो किती आहे? फॉर एक्झाम्पल इथं प्रॉफिट अँड शेअरिंग रेशो आहे 3:2. जर प्रॉफिट अँड शेअरिंग रेशो प्रॉब्लेम मध्ये दिलेला नसेल तर जे पार्टनर्स असतील त्यांना मग इक्वल समान प्रमाणात जो काही प्रॉफिट किंवा लॉस होईल तो शेअर करायचा असतो किंवा वाटप करायचा असतो. हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आता प्रॉब्लेम आपल्याला प्रत्यक्ष सोडवायचा आहे. प्रॉब्लेम सोडवण्याची मेथड लक्षात घ्या. अगोदर असेट साइडचे जे बॅलन्स आहेत ते बॅलन्स ट्रान्सफर करायचे कुठे? रिअलायझेशन अकाउंटला. आणि त्यानंतर लायबिलिटी साइडचे बॅलन्स रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करायचे आहे. रिअलायझेशन अकाउंट म्हणजे काय? याला म्हणतात रोखीकरण खाते. रिअलायझेशन अकाउंट रोखीकरण खाते असं म्हणतात याला. रोखीकरण खाते म्हणजे रोख जी काही तुमची संपत्ती आहे उदाहरणार्थ बिल्डिंग वगैरे लँड असेल बिल्डिंग असेल तरी जर रोख रकमेमध्ये कशा पद्धतीने रूपांतर करायचं हे या ठिकाणी केल्या जाते. इथे दर्शवली जाते त्याची डायरेक्ट प्रत्यक्ष अमाऊंट जी काही असेल. त्यामुळे याला रिअलायझेशन अकाउंट असं म्हणतात. यामध्ये असेट्स आणि लायबिलिटी ट्रान्सफर करावे लागतात. त्यानंतर इतर जे व्यवहार सांगितलेले असतील पुढे जसं ऍडजस्टमेंट टाईप सारखा जो काही भाग असेल थेरॉटिकल त्याचं कॅल्क्युलेशन करावं लागतं आणि त्यानंतर रिअलायझेशन अकाउंटच्या आपल्या या व्यवहारामधून किंवा त्या डिझोल्युशन मधून त्या फर्मला जो काही तोटा होईल किंवा नफा होईल तो तोटा किंवा नफा हा पार्टनर्सना हा डिस्ट्रीब्यूट केला जातो आणि त्यानंतर बँक अकाउंट हे क्लोज होत असतं. या ठिकाणी जसं आपण फायनल अकाउंट्स मध्ये पाहिलेलं आहे किंवा अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये सुद्धा पाहिलेलं आहे की बॅलन्स शीट ही क्लोज होणं आवश्यक आहे. म्हणजे दोन्ही साईडच्या टोटल ह्या इक्वल समान येणं आवश्यक आहे.
त्याच पद्धतीनं या मेथडच्या प्रॉब्लेम मध्ये रिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्मच्या सिंपल मेथड मध्ये किंवा सेकंड मेथड मध्ये सुद्धा बँक अकाउंट हे क्लोज होणं आवश्यक आहे व बँक अकाउंटच्या दोन्ही साईडच्या बेरीज दोन्ही बाजूच्या बेरीजला इक्वल येणं अपेक्षित आहे व आवश्यक आहे. लेफ्ट हँड साइड इज द DR साइड. Amount right hand side is the CR side, credit side. DR means debit, CR means credit. नावे जमा. आता असेट साइड आपल्याला ट्रान्सफर करायची आहे कॅश ॲट बँक. आता कॅश ॲट बँक रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करायची नाही. का नाही करायची? तर बँक अकाउंट आपण ऑलरेडी ओपन केलेला आहे आणि असेट साइडचे जे बॅलन्स असतात ते कोणते बॅलन्स असतात? डेबिट बॅलन्स असतात आणि लायबिलिटी साइडचे जे बॅलन्स असतात ते क्रेडिट बॅलन्स असतात. हे इथे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. याविषयी आपण 11वी मध्ये सुद्धा डिटेल्स याचा अभ्यास केलेला आहे. मग असेट साइडचे बॅलन्स हे डेबिट बॅलन्स असतात म्हणजे डेबिट साइडला येईल बँक अकाउंटचे. टू बॅलन्स BD ग्राउंड डाऊन अमाउंट आहे 18,000. 18,000. आता याची काही जर्नल एंट्री वगैरे होणार नाही कारण आपण बॅलन्स डायरेक्ट ट्रान्सफर केलेला आहे. नेक्स्ट स्टॉक फर्निचर इन्व्हेस्टमेंट मशिनरी बिल्डिंग डेटर्स काय आहे त्या? असेट आहे. आता असेट कुठे ट्रान्सफर करायच्या? रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करायचे आहे. मग रिअलायझेशन अकाउंटच्या कुठे ट्रान्सफर करणार? रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर करणार. आता रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर करत असताना ही जी RDD आहे तर RDD ची डेटर्सची जी अमाऊंट आहे 21,000 घ्यायची नाही. डेटर्सची अमाऊंट ही इंटर कॉलम मध्ये किंवा असेट साइडला जी मध्ये जी दिलेली आहे मधल्या कॉलम मध्ये ती अमाऊंट घ्यायची आणि RDD ची लायबिलिटी ट्रान्सफर केल्यावर नंतर रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला ही अमाऊंट दर्शवायची आहे. या पद्धतीचे प्रॉब्लेम आपण अनेक घेणार आहोत. ते प्रॉब्लेम घेतल्याच्या नंतर प्रॅक्टिसच्या माध्यमातून तुमच्या ही गोष्ट लक्षात येईल. आता ह्या असेट्स जे आहेत त्या असेट्स रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करायचे आहेत. डेट पर्टिक्युलर लेजर फोलिओ LF मीन्स लेजर फोलिओ खाते पान नंबर याविषयी सुद्धा आपण 11वीला शिकलेलो आहोत. DR डेबिट अमाउंट and credit amount. आता फर्स्ट जर्नल डेट नाही होती द्या मग इथे टाकायचं सिरियल नंबर. फर्स्ट काय जर्नल एंट्री होईल? रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू सन्ड्री असेट. विविध असेट कोणते आहेत? टू स्टॉक अकाउंट. अमाउंट आहे 75,000. 75,000. टू फर्निचर अकाउंट अमाउंट आहे 90,000. टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट इन्व्हेस्टमेंट अकाउंट 30,000. टू मशीनरी अकाउंट मशीनरी अकाउंट 90,000. टू बिल्डिंग अकाउंट 45,000. टू डेटर्स अकाउंट 24,000. मी काय सांगितलेलं आहे? अमाऊंट इंटर कॉलमची घ्यायची, मायनसच्या नंतरची घ्यायची नाही. RDD लेस नंतर अमाऊंट घ्यायची नाही.
लेसच्या पूर्वी घ्यायची आहे, बिफोरची अमाऊंट घ्यायची आहे 24,000. आता टोटल बेरीजची रिअलायझेशन अकाउंट डेबिटला ट्रान्सफर होईल. रिअलायझेशन अकाउंट डेबिट 1 2 3 शून्य आहे. 5 5 5 10 10 4 14 4 हाताला 1 1 1 7 8 8 9 17 17 3 20 20 9 29 29 आणि 4 33 33 आणि 2 25 सॉरी 35 33 आणि 2 35 0 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 5 5 5 10 10 4 14 4 हाताला 1 1 7 8 8 8 9 17 17 3 20 20 9 29 29 33 33 आणि 2 35 3,54,000 3,54,000 3,54,000. नॅरेशन काय बी सन्ड्री असेट्स ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. being sundry asset transfer to realization account. आता रिअलायझेशन अकाउंट डेबिट आहे म्हणून रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साइडला रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साइडला रिअलायझेशन अकाउंट डेबिट आहे म्हणून रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साइडला या ज्या असेट्स आहेत त्या आपल्याला काय करावं लागतील, ट्रान्सफर करावं लागतील. नॅरेशन दिलेलं आहे आपण being sundry asset transfer to realization account to stock account. Stock account 75,000 to furniture account 90,000 to machinery to investments account 30,000 to machinery account 90,000 to building account 45,000 to debtors account 24,000. या पद्धतीनं या असेट्स आपण रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साइडला ट्रान्सफर केलेले आहे. आता असेट साइडची कॅश ॲट बँक हा आयटम झाला. स्टॉक, फर्निचर, इन्व्हेस्टमेंट, मशिनरी, बिल्डिंग, डेटर्स हेही असेट्स आपण रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर केलेले आहेत. आता फक्त आरडीडी राहिलेली आहे. तर आरडीडीची जी जर्नल एंट्री आहे ती कशा पद्धतीने प्रिपेअर करायची ते आपण नेक्स्ट टाइम पाहणार आहोत. ते लक्षात ठेवायचं की आरडीडीचं कॅल्क्युलेशन राहिलेलं आहे. आता लायबिलिटी साइडला या. कॅपिटल अकाउंट परेश 1,50,000, महेश 1,50,000. लायबिलिटी साइडचे बॅलन्स क्रेडिट बॅलन्स असतात म्हणून परेशच्या क्रेडिट साइडला बाय बॅलन्स बीटी ब्राउट डाउन बाय बॅलन्स बीटी ब्राउट डाउन 1,50,000. त्यानंतर महेश कॅपिटल अकाउंट या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्राउट डाउन 1,50,000. याची जर्नल एंट्री करण्याची आवश्यकता नसते. बॅलन्स आपण ट्रान्सफर केलेली आहे. जसं बँकचंही आपण बॅलन्स ट्रान्सफर केली याची काही जर्नल एंट्री केलेली नाही. तसंच या कॅपिटल ट्रान्सफर केलेली सुद्धा जर्नल एंट्री करण्याची आवश्यकता नाहीये. त्यानंतर रिझर्व्ह फंड. आता रिझर्व्ह फंड आहे. रिझर्व्ह फंड म्हणजे संचित निधी. रिझर्व्ह म्हणजे साठवून ठेवलेला आणि फंड म्हणजे निधी. संचित जो निधी आहे तो निधी काय करावा लागेल, पार्टनर्सला त्यांच्या शेअरिंग रेशोच्या प्रमाणात हा ट्रान्सफर करावा लागेल. रिझर्व्ह फंडची अमाऊंट किती आहे, 30,000 अमाऊंट आहे.
रिझर्व्ह फंड, रिझर्व्ह फंड म्हणजे संचित निधी. संचित निधी हा कोणाचा असतो? पार्टनर्सचा असतो, पार्टनर्सचा असतो. आता यांचा रेशो काय आहे? प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे 3:2. मग परेश आणि महेश हे दोन पार्टनर्स आहेत. रिझर्व्ह फंडची अमाउंट किती आहे? रिझर्व्ह फंडची अमाउंट 30,000. 30,000 मल्टिप्लिकेशन 3 डिवाइड बाय 5 हे झालं परेशचं. आणि महेश 30,000 मल्टिप्लिकेशन 2 डिवाइड बाय 5. 3 आणि अधिक 2 5. हे 5 कोणते घेतले? या 3 आणि 2 ची बेरीज केली बरोबर 5 आलेली आहे. डिवायडेशन मध्ये टोटल घ्यायची आहे रेशोची. टोटल 5 6 30 500 500 500. 6,000 multiplication 3 is equal to 300 300 300 3 6 18. त्याचप्रमाणे 5 6 30 500 500 500 200 200 200 मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 2 6 12. आता या दोन्हीची टोटल जर 30,000 आली तरच आपलं कॅल्क्युलेशन करेक्ट आहे. म्हणून ते सुद्धा करून पाहायचं. 80,000 मल्टिप्लिकेशन प्लस 12,000 0 0 0 8 प्लस 10 10 ला 0 4 याला 1 1 1 1 3 30,000. या पद्धतीने आपल्याला संचित निधी रिझर्व्ह फंड हा ट्रान्सफर करावा लागतो. रिझर्व्ह फंड हा रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करायचा नाहीये, तर तो पार्टनर्सच्या कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करायचा असतो. रिझर्व्ह फंड, रिझर्व्ह फंड अकाउंट डेबिट, रिझर्व्ह फंड अकाउंट डेबिट अमाउंट आहे 30,000 टू परेश कॅपिटल अकाउंट 18,000 टू महेश कॅपिटल अकाउंट 12,000. नॅरेशन बी रिझर्व फंड ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. या पद्धतीने आपल्याला नॅरेशन लिहावं लागेल. नॅरेशन मीन्स ब्रीफ एक्सप्लेनेशन, संक्षिप्त विश्लेषण म्हणजे नॅरेशन. हे या पद्धतीने नॅरेशन लिहावं लागेल की रिझर्व्ह फंड ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. रिझर्व्ह फंड अकाउंट डेबिट आहे. रिझर्व्ह फंड काय अकाउंट आपण लेजर तयार करण्याची आवश्यकता नसते. टू परेश कॅपिटल अकाउंट आहे म्हणून परेश कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला घ्या बाय रिझर्व्ह फंड अकाउंट 18,000 आणि महेश कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला किती ट्रान्सफर होतील 12,000 बाय रिझर्व्ह फंड अकाउंट 12,000. या पद्धतीने रिझर्व्ह फंड ट्रान्सफर केलेला आहे. लोन फ्रॉम परेश, कधीही लायबिलिटी साइडला जर कोणत्याही पार्टनर्सचं लोन असेल, पार्टनर्सनं लोन दिलेलं असेल तर त्यावेळेस त्याचं स्वतंत्र अकाउंट लोनचं स्वतंत्र अकाउंट हे प्रिपेअर करायचं, तयार करायचं, हे ते लक्षात ठेवायचं. पार्टनर्सचं लोन अकाउंट जर दिलेलं लोन अकाउंटची अमाउंट असेल लायबिलिटी साइडला तर लोन अकाउंट हे तयार करायचं असतं. लोन अकाउंटची बॅलन्स लायबिलिटी साइड हे क्रेडिट साइड असतं म्हणून क्रेडिट साइडला येतील हे सर्व बॅलन्स बाय बॅलन्स बी ब्राउन डाऊन किती आहे 3,000. किती आहे 3,000. लोन फ्रॉम परेश
3000 याची जर्नल एंट्री करण्याची आवश्यकता नाही, आपण बॅलन्स ट्रान्सफर केलेला आहे. जसं कॅपिटलला कॅपिटल ट्रान्सफर केलं तसं लोन अकाउंटला लोन ट्रान्सफर करायचं असतंय. त्यानंतर बिल्स पेएबल आणि क्रेडिटर्स हे कुठं ट्रान्सफर करावं लागते, रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला. बिल्स जसं आपण असेट्सच्या रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर केल्या, तसं लॅबिलिटी ह्या थर्ड लॅबिलिटी काय आहे, थर्ड पार्टी लॅबिलिटी या रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला ट्रान्सफर होतात. बिल्स पेएबल अकाउंट, बिल्स पेएबल अकाउंट 6000. त्यानंतर क्रेडिटर्स अकाउंट 30,000 टू रिअलायझेशन अकाउंट. टोटल किती 36,000. नॅरेशन काय, बी सन्ड्री लायबिलिटीज ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट ब्रॅकेट क्लोज. बिलिंग सन्ड्री लायबिलिटीज ट्रांसफर टू रिअलायझेशन अकाउंट और बिल्स पेएबल अँड क्रेडिटर्स ट्रांसफर टू रिअलायझेशन अकाउंट असं लिहिलं तरी चालतंय. आता रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट आहे म्हणून रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय बिल्स पेएबल अकाउंट 6000 and by creditors अकाउंट 30,000. या पद्धतीने जर्नल एंट्री होते, या पद्धतीने पोस्टिंग होते. आता लॅबिलिटी साइडचे पूर्ण आयटम झालेले आहे. या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं, थर्ड पार्टी लॅबिलिटी ह्या रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर केल्याच्या नंतर जी आरडीडी आहे ती आरडीडी रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला ट्रान्सफर करायची असते. कुठे, क्रेडिट साइडला ट्रान्सफर करायची असते. म्हणून जर्नल एंट्री नंबर 4 आरडीडी. आरडीडी मीन्स रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स. रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स आरडीडी अकाउंट डेबिट 3000 टू रिअलायझेशन अकाउंट 3000. नॅरेशन बी आरडीडी ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. मग रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट आहे, मग रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय आरडीडी अकाउंट 3000. आरडीडी अकाउंट 3000. या पद्धतीनं असेट्स आणि लायबिलिटी साइडचे जे काही आयटम्स आहेत त्या आयटम्स पैकी जे आयटम्स रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करणं आवश्यक आहे ते आपण केलेले आहेत. आणि जे रिलेटेड आयटम आहेत कशाशी, लेजरशी. फॉर एक्झाम्पल परेश कॅपिटल अकाउंट, महेश कॅपिटल अकाउंट, परेश लोन अकाउंट, बँक अकाउंट, याला सुद्धा आपण त्याच्या अकाउंटचं बॅलन्स ट्रान्सफर केलेलं आहे. आता आपल्याला जी अदर इन्फॉर्मेशन दिलेली आहे या फर्मविषयी, तर त्या इन्फॉर्मेशन प्रमाणे आपल्याला याचं कॅल्क्युलेशन हे करायचं असतं. इन्फॉर्मेशन पुढील प्रमाणे आहे. दी फर्म वॉज डिझॉल्व्ड ॲज ऑन 31 मार्च 2020. फर्म कधी डिझॉल्व्ह झालेली आहे, 31 मार्च 2020 ला. अँड द असेट्स रिअलाइज्ड ॲज अंडर. आणि ज्या काही असेट्स आहेत त्या असेट्स विषयी
रिअलायझेशन जे झालेलं आहे, रोखीकरण जे झालेलं आहे ते खालील प्रमाणे आहे. मग पॉइंट्स मध्ये दिलेले आहे इन्फॉर्मेशन त्याची. नंबर 1, परेश टू ओव्हर इन्व्हेस्टमेंट्स ॲट ₹27,600. परेश जो हा पार्टनर्स आहे, या पार्टनर्सनं इन्व्हेस्टमेंटची ठेवून घेतलेली आहे 27,600. आता इन्व्हेस्टमेंट आहे कितीची? 30,000ची. ठेवून कितीला घेतली? 27,600. इथे याचं कॅल्क्युलेशन काही लागत बसत नाही, जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीने ते ट्रान्सफर करायचं आहे. आता कोणी ठेवून घेतली? ही परेशनं ठेवून घेतलेली आहे. परेशनं ठेवून घेतलेली असल्यामुळे याची यासाठी आपल्याला पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंटचे नियम माहित पाहिजे. पर्सनल अकाउंटचा नियम काय आहे? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. रिअल अकाउंटचा नियम आहे डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. आणि नॉमिनल अकाउंटचा नियम आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस अँड क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. हे रूल्स आहेत, नियम आहेत. आता परेशनं असेट ही ठेवून घेतलेली आहे. कोणती? इन्व्हेस्टमेंटची. कोणती? इन्व्हेस्टमेंटची असेट ठेवून घेतलेली आहे, परेशकडे गेलेली आहे. म्हणजे परेशने ठेवून घेतली म्हणून परेश कॅपिटल अकाउंट डेबिट. परेश कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट होणार नाही, कारण इन्व्हेस्टमेंट कुठे ट्रान्सफर केलेली आहे? आपण रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर केलेली आहे. म्हणून जे काही असेट्सच्या संदर्भातील किंवा थर्ड पार्टी लायबिलिटीच्या संदर्भातील जे आता ट्रान्झॅक्शन होतील ते रिअलायझेशन अकाउंटशी रिलेटेड राहतील. कशामुळे? तर ते रिअलायझेशन अकाउंटला त्या असेट्स आणि ह्या काही थर्ड पार्टी लायबिलिटी ज्या ट्रान्सफर केलेल्या आहेत. म्हणून टू रिअलायझेशन अकाउंट कितीला घेतली ठेवून? 27,600. 27,600. नॅरेशन काय? नॅरेशन इन्व्हेस्टमेंट टेकन बाय द परेश. इन्व्हेस्टमेंट टेकन बाय द पार्टनरचं नाव आहे परेश. पण ठेवून घेतली परेशनं ही इन्व्हेस्टमेंट ठेवून घेतल्याबद्दल. मग परेश कॅपिटल अकाउंट डेबिट आहे म्हणून परेश कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला टू रिअलायझेशन अकाउंट 27,600. इथे लिहू शकतो वाटल्यास इन्व्हेस्टमेंट्स टेकन ओव्हर. आपल्याला समजण्यासाठी इन्व्हेस्टमेंट टेकन ओव्हर, इन्व्हेस्टमेंट ठेवून घेतल्याबद्दल. परेश कॅपिटल अकाउंट डेबिट आहे म्हणून परेश कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला गोष्टी केलेली आहे. रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट आहे म्हणून रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट साइडला बाय परेश कॅपिटल अकाउंट. परेश कॅपिटल अकाउंट 27,600. नेक्स्ट, महेश टूक ओव्हर फर्निचर ॲट ₹84,000. आणि महेशनं फर्निचर 84,000 रुपयाला ठेवून घेतलेला आहे. मग याची जर्नल एंट्री काय होईल? महेश कॅपिटल अकाउंट डेबिट. महेश कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट किती आहे? 84,000. 84,000.
नॅरेशन काय बी बी कोणती असेट ठेवून घेतलेली आहे फर्निचर बी फर्निचर टेकन बाय द महेश बी फर्निचर टेकन बाय द महेश याची पोस्टिंग करायला लागली विसरायचं नाही एखाद्या वेळेस पोस्टिंग विसरून जायची महेश कॅपिटल अकाउंट डेबिट आहे म्हणून महेश कॅपिटल अकाउंट डेबिट साईडला घ्या टू रिअलायझेशन अकाउंट अमाउंट आहे 84,000 आणि रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट आहे म्हणून रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट साईडला बाय महेश कॅपिटल अकाउंट 84,000 या पद्धतीने या जर असेट ठेवून घेतली तर या पद्धतीने याची ऍडजस्टमेंट आणि लेजर मध्ये पोस्टिंग होते त्यानंतर ती इन्फॉर्मेशन आहे दी assets were realized as follows the assets were realized as खालील असेट्सचा रोखीकरण झालेलं आहे म्हणजे त्या असेट्स विकून ते पैसे आलेले आहेत मग ते त्यामध्ये दिलेला आहे स्टॉक ₹73,500 डेटर्स ₹22,500 मशिनरी ₹84,000 आणि बिल्डिंग ₹42,000 आता बघा ह्या असेट्स विकल्या या असेट्स मध्ये इन्व्हेस्टमेंट आणि फर्निचर आलेले नाही कारण हे इन्व्हेस्टमेंट सी परेशने ठेवून घेतली आणि फर्निचर हे महेशने ठेवून घेतलं याविषयीची आपण पोस्टिंग केलेली आहे राहिलेल्या ज्या असेट्स आहेत त्या असेट्स विकून काही पैसे आलेले आहेत आता पैसे व्यवसायात आले डेबिट द रिसिव्हर किंवा रिअल अकाउंट मध्ये पाहिलं आपण डेबिट वर कमिशन म्हणजे आलेला आहे म्हणजे काय होईल डेबिट होईल डेबिट द रिसिव्हर म्हणजे काय आलेला आहे पैसे आले म्हणजेच काय आले कॅश आलेली आहे म्हणजेच काय होईल कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू सन्ड्री असा असेट्स होणार नाही कारण त्या असेट्स कुठे ट्रान्सफर आहेत रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर आहे रिअलायझेशन अकाउंट मधून तितक्या ज्या डेबिटला असेट आहेत त्या क्रेडिट कराव्या लागतील कारण गेलेल्या आहेत त्या गेलेल्या आहेत म्हणून त्या क्रेडिट करावे लागतील म्हणून जर्नल एंट्री काय होईल कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट आता इथे बँक अकाउंट आपण ओपन केलेलं म्हणून बँकच ठेवू पण तुम्हाला समजण्यासाठी कॅश घेऊ कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट अशी ही जर्नल एंट्री होईल कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट टू काय होईल रिअलायझेशन अकाउंट कारण असेट्स कुठे ट्रान्सफर आहे इथे ट्रान्सफर आहे आता इथे जसं रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट झालं इथे सुद्धा रिअलायझेशन अकाउंट क्रेडिटच केलं तर महेशने जी असेट ठेवून घेतली यातलीच असेट एक असेट परेशने ठेवून घेतली इथे सुद्धा रिअलायझेशन अकाउंट क्रेडिटच झालेलं आहे एक असेट परेशने ठेवून घेतली तिथे रिअलायझेशन अकाउंट क्रेडिटच होणार एक असेट महेशने ठेवून घेतली तिथे रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट होणार बाकी असेट्सचे पैसे आलेले आहेत बाकी असेटचे पैसे आलेले आहेत कॅश आलेले आहे म्हणून कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट केलं परेशने ठेवून घेतली म्हणून इथं परेश डेबिट केलं इथं महेशने ठेवून घेतली म्हणून महेश डेबिट केलं इथं कॅश आलेली आहे म्हणून कॅश किंवा बँक अकाउंट आपण डेबिट केलं आणि रिअलायझेशन अकाउंट इथे सुद्धा काय राहणार आहे क्रेडिट राहणार आहे आता कॅश आलेली आहे आता टोटल आपल्याला करावी लागेल किती कॅश आलेली आहे तर कॅश किती आलेली आहे ती असेट्स रिअलाइज्ड ॲज फॉलो स्टॉक ₹73,500 नेक्स्ट डेटर्स ₹22,500 नेक्स्ट मशिनरी ₹84,000 and last building ₹42,000 म्हणजे टोटल कॅश किती आली 0 5 plus 5 10 carry आला 1 1 plus 3 4 4 plus 2 6 6 plus 4 10 10 plus 2 12 12 ला 2 carry आला 1 1 plus 7 8 8 plus 2 10 10 plus 8 18 18 plus 4 22 0 0 0 0 0 5 plus 5 10 ला 0 carry आला 1 1 plus 3 4 4 plus 2 6 6 plus 4 10 10 plus 2 12
2,22,000. मग कॅश अकाउंट डेबिट 2,22,000 to realization account 2,22,000. 2,22,000. त्याचं काय नॅरेशन काय बीइंग सन्ड्री असेट्स रिअलाइज्ड. नॅरेशन काय बीइंग सन्ड्री असेट्स रिअलाइज्ड. विविध असेट्सचं रिअलायझेशन केल्याबद्दल. मग कॅश अकाउंट किंवा बँक अकाउंट डेबिट आहे, मग कॅश किंवा बँक अकाउंटच्या डेबिट साइडला घ्या टू रिअलायझेशन अकाउंट 2,22,000 आणि रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट आहे, मग रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला घ्या बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट 2,22,000. इथे लिहू शकता सन्ड्री असेट्स रिअलाइज्ड वाटल्यास कशाचे आहे. सन्ड्री असेट्स रिअलाइज्ड. सन्ड्री असेट्स रिअलाइज्ड राईट. त्यानंतर दी लायबिलिटीज वेअर पेड इन फुल. आता हे जे पैसे आलेले आहेत 2,22,000 यामधून काय केलं त्यांनी लायबिलिटी दिली. त्यानंतर सांगितलं डिझोल्युशन एक्सपेन्सेस दिला. त्यानंतर मग याचं रेशो सांगितलेला आहे. यांना परेश आणि महेशला कशा पद्धतीने पैसे दिले. आता सन्ड्री दी लायबिलिटी वेअर पेड इन फुल. लायबिलिटीच्या फुल म्हणजे फुल रकमेने पूर्ण रकमेने परत केलेली आहे. तुम्हाला सांगितलेलं आहे प्रॉब्लेम सोडवताना थर्ड पार्टी लायबिलिटी पेड करण्यापूर्वी प्रिऑरिटी दिलेली आहे. प्रिऑरिटी आहे की नाही. प्रिऑरिटी आहे पेड अमाऊंटची पेएबल अमाऊंटची प्रिऑरिटी दिलेली आहे. त्यासाठी सुरुवातीला कोणाला कोणता खर्च करायचा आहे तो एक्सपेन्सेस करायचा आहे. डिझोल्युशन एक्सपेन्सेस जो आहे तो सर्वात अगोदर पेड करायचा आणि नंतर थर्ड पार्टीचे अमाऊंट पेड करायची आहे. म्हणून सेकंड नंबरला जरी असेल डिझोल्युशन एक्सपेन्सेस तरी त्याच्या अगोदर एकदम पेड करायचे आहे. मग डिझोल्युशन एक्सपेन्सेस पेड केला म्हणजे आपल्याकडून पैसे जात आहेत म्हणजेच कॅश किंवा बँक अकाउंट काय होईल डेबिट होईल. मग क्रेडिट काय होईल रिअलायझेशन अकाउंट डेबिट. रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. कॅश आपल्याकडून जात आहे मग क्रेडिट द गिव्हर जे जात आहे ते क्रेडिट करा. कॅश जात आहे म्हणून कॅश किंवा बँक अकाउंट क्रेडिट होईल आणि डेबिट काय होईल रिअलायझेशन अकाउंट डेबिट होईल. डिझोल्युशन एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट होणार नाही कारण ही सर्व अमाऊंट आपण ऑलरेडी रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर केलेली आहे. म्हणून जर्नल एंट्री काय होईल रिअलायझेशन अकाउंट डेबिट. रिअलायझेशन अकाउंट डेबिट अमाऊंट आहे 4,200. 4,000 अमाऊंट आहे 4,200 टू बँक अकाउंट घेऊन डायरेक्ट आपण बँक अकाउंट 4,200. नॅरेशन काय बीइंग डिझोल्युशन expenses paid. Being dissolution expenses paid. Dissolution expenses दिल्याबद्दल रिअलायझेशन अकाउंट डेबिट आहे म्हणून रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साइडला टू बँक अकाउंट 4,200 आणि बँक अकाउंट क्रेडिट आहे म्हणून बँक अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय रिअलायझेशन अकाउंट 4,200. आता यानंतर थर्ड पार्टी पेड इन फुल. आता थर्ड पार्टीची सुद्धा अमाऊंट आपण दिलेली आहे म्हणजेच जर्नल एंट्री काय होईल बरं थर्ड पार्टी आपण लायबिलिटी पेड करत आहोत त्यावेळेस जर्नल एंट्री काय होईल तर रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. रिअलायझेशन अकाउंट डेबिट
realization account debit to bank account. आता थर्ड पार्टी लायबिलिटीज कोणकोणत्या आहेत तर थर्ड पार्टी लायबिलिटी एक आहे बिल्स पेएबल आणि सेकंड लायबिलिटी आहे क्रेडिटर्स. मग आता दोन्हीची टोटल किती आहे लायबिलिटीज पेएबल बिल्स पेएबल अमाउंट 6000 and creditors amount 30000. 6000 plus 30000 is equal to 36000. Realization account debit 36000 and bank account to bank account 36000. या कोणत्या आल्या अमाउंट तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे की 36000 36000 कोणती अमाउंट आलेली आहे तर बिल्स पेएबल चे 6000 आणि क्रेडिटर्स चे 30000. या पद्धतीने जी थर्ड पार्टी लायबिलिटी आहे ती पूर्ण रकमेने पेड केलेली आहे. म्हणजे आपल्याकडून पैसा गेलेला आहे म्हणून बँक अकाउंट क्रेडिट होईल आणि डेबिट काय होईल रिअलायझेशन अकाउंट हे डेबिट होईल. बी थर्ड पार्टी लायबिलिटी वेअर पेड नरेशन काय इज बी थर्ड पार्टी लायबिलिटी paid. Being third party liability were paid in full. इथे वाटल्यास लिहू शकता 6000 प्लस 30000 हे आहे बिल्स पेएबल आणि हे आहे क्रेडिटर्स. मग रिअलायझेशन अकाउंट डेबिट आहे रिअलायझेशन अकाउंट डेबिट साइडला टू बँक अकाउंट 36000 बँक अकाउंट क्रेडिट आहे म्हणून बँक अकाउंट क्रेडिट साइडला बाय रिअलायझेशन अकाउंट 36000 त्यानंतर सांगितलेलं आहे परेश and Mahesh were sharing profits and losses in the ratio of 3:2. तर या पद्धतीने पूर्ण या जर्नल एंट्रीज सांगितलेल्या ज्या आवश्यक आहेत त्या आपण कॅल्क्युलेट केलेल्या आहेत किंवा प्रिपेअर केलेल्या आहेत. आता आपल्याला या पद्धतीने जर्नल एंट्री आणि लेजरच्या विविध आयटमची पोस्टिंग झाल्याच्या नंतर आपल्याला रिअलायझेशन अकाउंट क्लोज करावं लागेल. रिअलायझेशन अकाउंट क्लोज करत असताना रिअलायझेशन अकाउंट इज अ लेजर. मग याचा प्रॉफिट किंवा लॉस कसा लक्षात येईल क्रेडिट साइड मोर दॅन डेबिट साइड. क्रेडिट साइड मोर दॅन डेबिट साइड इट इज अ रिअलायझेशन प्रॉफिट and vice versa debit side more than credit side it is a loss on realization. तर या पद्धतीने मग आपल्याला डेबिट साइड जास्त आहे का क्रेडिट साइड जास्त आहे हे माहित करून घेणं आवश्यक आहे. यासाठी इथे रफ वर्क करायचं थोडक्यात किंवा आपल्याला एक अंदाज घेणं आवश्यक आहे की डेबिट साइडचं टोटल अमाउंट जास्त येऊ शकते का क्रेडिट साइड. आता इथं जर विचार केला आपण अमाउंटचा पूर्ण फिगरचा या डेबिट साइडच्या आणि क्रेडिट साइडच्या तर या ठिकाणी असं लक्षात येते की डेबिट साइडची टोटल ही या ठिकाणी जास्त आहे. म्हणजे हे जे डिसोल्युशन फर्म आहे या फर्मला लॉस झालेला आहे म्हणून रिअलायझेशन लॉस या ठिकाणी येतो. म्हणून अगोदर डेबिट साइडची टोटल आपण करायची आहे. ज्या साइडची टोटल जास्त येऊ शकते ती टोटल अगोदर करायची हे लक्षात ठेवा आणि ते आपल्याला समजलं पाहिजे. असं नाही समजलं तर या ज्या अमाउंट आहेत त्या तुम्ही रफ वर्क मध्ये बाजूला घेऊ शकता. याची डेबिट साइडच्या अमाउंटच्या बाजूला घ्या त्याची टोटल करा. क्रेडिट साइडच्या अमाउंट बाजूला घ्या त्याची टोटल करा. जी टोटल जास्त येईल त्या ती साइड ची अमाउंट जी जास्त आहे ते या ठिकाणाहून ते मग लक्षात येईल. 0 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 2 ला 2 5 5 5 plus 5 10 10 plus 4 14 14 plus 4 18 18 18 18 plus 6 24 24 ला 4 कॅरी आला 2 2 plus 7 9 9 plus 9 18 18 plus 3 21 21 plus 9 30 30 plus 4 34 34
39, 3,94,200 अशी डेबिट साईडची टोटल येते की आपल्याला ट्रान्सफर टू क्रेडिट साईडला ट्रान्सफर करावी लागेल 3,94,200 आणि शक्यतो काय करायचं टोटल जी आपण करत आहोत ती वाटल्यास 2 वेळेस केली तरीही चालते म्हणजे आपली चूक होणार नाही जसं की 0 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 2 ला 2 फारही घाई करायची नाही आणि फार स्लो मोशन मध्ये सुद्धा करायची नाही टोटल कॉन्सन्ट्रेशन टोटल करत असताना टोटल करत असणं आवश्यक आहे 5 5 plus 5 10 10 plus 4 14 14 plus 4 18 18 plus 6 4 24 24 ला 4 कॅरी आला 2 2 प्लस आणि कॅरी वगैरे आलेला फक्त लक्षात ठेवायचा इथे लिहायचा नाही इथे तुम्ही लिहिता कुठे तुमचा मार्क्स इथे लॅप्स होऊ शकतो मार्क्स इथे लॅप्स होऊ शकतात 2 plus 7 9 9 plus 9 18 18 plus 3 21 21 plus 9 30 30 plus 4 34 34 plus 2 36 36 plus 3 39 3,94,200 या त्या अनुसार आपल्याला लेस करावा लागेल 0 0 0 0 0 0 0 0 6 6 6 plus 6 12 12 ला 2 कॅरी आला 1 1 plus 6 7 7 plus 3 10 10 plus 7 17 17 plus 4 21 21 plus 2 23 23 plus 1 24 24 ला 4 कॅरी आला 2 2 plus 3 5 5 plus 2 7 7 plus 8 15 15 plus 2 17 17 plus 2 19 19 ला 9 कॅरी आला 1 1 plus 2 3 21,600 हा काय आलेला आहे लॉस आलेला आहे हा काय आलेला आहे लॉस बाय लॉस ऑन रिअलायझेशन loss on realization transfer to partners capital account partners name Paresh and Mahesh मग रेशो किती आहे 3:2 मग रफ मध्ये लिहू शकता तुम्ही 21,600 multiplication 3 divided by 5 5 4 the 20 carry ala 1 116 5 3 the 15 carry ala 1 5 2 the 10 5 0 0 3 0 0 3 2 the 6 3 3 the 9 3 4 the 12 3 4 the 12 परेशला किती जाईल लॉस ट्रान्सफर होईल 12,960 आणि महेशला 2 0 0 2 2 जा 4 2 3 जा 6 2 4 जा 8 12,960 plus 8,640 0 6 plus 4 10 ला 0 कॅरी आला 1 1 plus 9 10 10 plus 6 16 16 ला 6 carry ala 1 1 plus 2 3 3 plus 8 11 11 ला 1 carry ala 1 1 plus 1 2 21,600 मध्ये आपण जे काही कॅल्क्युलेशन केलेलं आहे ते करेक्ट आहे मग लॉस आहे म्हणजे पार्टनर्सच्या डेबिटला लॉस ट्रान्सफर होतात पार्टनर्स जे आहेत त्यांच्या डेबिटला लॉस ट्रान्सफर होतो आणि क्रेडिटला प्रॉफिट ट्रान्सफर होतो हे लक्षात असू द्या मग परेश कॅपिटल अकाउंट के डेबिट साइडला घ्या टू रिअलायझेशन अकाउंट इन ब्रॅकेट लॉस काय आहे हा लॉस आहे अमाउंट किती आहे सॉरी अगोदर इथे लिहा म्हटलं 12,960 and 8,640 12,960 and 2 realization account realization 8,640 in bracket loss आता याची आपल्याला आतापर्यंत आपण जर्नल एंट्री अगोदर केली आणि त्या जर्नल एंट्री वरून आपण लेजर मध्ये पोस्टिंग केलेली आहे इथे जर तुम्ही पाहिलं असेल तर जर्नल एंट्री आपण केलेली नाही
आपण लेजर पोस्टिंग अगोदर केली आणि लेजर पोस्टिंग वरून आपण जर्नल एंट्री करणार आहोत। यासाठी ज्या ज्या वेळेस तुम्हाला परीक्षेमध्ये प्रॉब्लेम सोडवताना जर जर्नल एंट्रीज तयार करायच्या सांगितलेल्या असतील तरीही तुम्हाला हा लॉस किंवा प्रॉफिट सर्च करण्यासाठी किंवा माहित करून घेण्यासाठी लेजर हे तयार करावे लागतातच। मग यावरून जर्नल एंट्री मध्ये काय पोस्टिंग होईल, रिअलायझेशन अकाउंट इथं काय आहे, क्रेडिट आहे आणि डेबिट काय आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट। म्हणून जर्नल एंट्री होईल परेश कॅपिटल अकाउंट किती 12,960 आणि महेश कॅपिटल अकाउंट 8,642 रिअलायझेशन अकाउंट। आता रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट काय केलं तर रिअलायझेशन अकाउंट क्रेडिटचा लॉस आलेला आहे क्रेडिटला देतो 21,600 नॅरेशन काय बी लॉस ऑन रिअलायझेशन ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट। पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला हा लॉस जो आहे तो ट्रान्सफर केलेला आहे। आता यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करण्यापूर्वी आपल्याला कधीही पार्टनर्स लोन अकाउंट अगोदर क्लोज करायचं असतं, हे लक्षात असू द्या। या ठिकाणी पार्टनर्स लोन अकाउंट आहे, परेश लोन अकाउंट त्याचा बॅलन्स आहे 3000 क्रेडिट बॅलन्स आहे म्हणजे त्याचा आपल्याला देणं आहे ते देऊन टाकायचं आहे 3000 आपल्याकडून गेलेला आहे म्हणजे आपल्याकडून गेलेला आहे म्हणजे क्रेडिट द गिव्हर म्हणजे कॅश किंवा बँक अकाउंट काय होईल गेलेला आहे म्हणून क्रेडिट होईल। पण डेबिट काय होईल त्याला देऊन टाका, परेश लोन अकाउंट डेबिट होईल म्हणून परेश लोन अकाउंटच्या डेबिट साइडला टू बँक अकाउंट आणि हे कुठे जाईल बँक अकाउंट क्रेडिट आहे म्हणून बँक अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय परेश लोन अकाउंट 3000 म्हणजे ती जर्नल एंट्री काय होईल परेश लोन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट परेश लोन अकाउंट डेबिट 3000 टू बँक अकाउंट 3000 नॅरेशन बी परेश लोन पेड बी परेश लोन पेड परेशचं लोन दिल्याबद्दल। या पद्धतीने परेश लोन अकाउंट क्लोज झालं। आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं आहे। पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट परेश कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइड टोटल करा 0 0 0 8 5 + 1 6 1 ला 1,68,000 कधी पार्टनर्सच्या कॅपिटल क्रेडिट साइडची टोटल करायची आहे ते लक्षात ठेवा 1,68,000 बॅलन्सिंग अमाउंट काढा 0 6 + 4 10 कॅरी आला 1 1 + 6 7 7 + 9 16 16 + 4 20 20 ला 0 कॅरी आला 2 2 + 7 9 9 + 2 11 11 + 7 18 18 ला 1 कॅरी आलेला आहे 1 कॅरी आलेला आहे 1 1 + 2 3 3 + 1 4 4 4 + 8 16 0 0 6 6 + 4 10 10 ला 0 कॅरी आला 1 1 + 6 7 7 + 9 16 16 + 4 20 20 ला 0 कॅरी आला 2 2 + 7 9 9 + 2 11 11 + 7 18 18 ला 8 कॅरी आला 1 1 + 2 3 3 + 1 4 4 + 8 16 16 2
टू बँक अकाउंट 0 0 0 2 5 plus 1 6 1 1,62,000 1,62,000 0 4 plus 6 10 10 ला 0 carry ला 1 1 plus 6 7 7 plus 3 10 10 ला 0 carry ला 1 1 plus 4 5 5 plus 8 13 13 13 13 plus 9 22 22 ला 2 carry ला 2 2 plus 8 10 10 plus 6 16 repeat एक बार एकदा बघूया 0 0 0 4 plus 6 10 10 ला 0 carry ला 1 1 plus 6 7 7 plus 3 10 10 ला 0 carry ला 1 1 plus 4 5 5 plus 8 13 13 plus 9 22 22 ला 2 carry ला 2 2 plus 8 10 10 plus 6 16 69,360 to bank account the bank account डेबिट झालेला बँक अकाउंटचे आता क्रेडिट साइडला ही अमाउंट ट्रान्सफर होईल टू परेश कॅपिटल अकाउंट म्हणजे बँक अकाउंट टू परेश कॅपिटलला किती गेले तर 87,440 ही जी फर्म डिझॉल्व केलेली आहे त्यानंतर परेशला 87,440 रुपीज मिळालेली आहे आणि महेशला किती मिळालेले आहेत महेश कॅपिटल अकाउंट 69,360 महेशला कमी मिळते कारण महेशचा रेशो जो आहे प्रॉफिट शेअरिंग रेशोचा प्रॉफिट जो असतो परेशपेक्षा कमीच आहे आता याची जर्नल एंट्री आपल्याला करता आली पाहिजे जर्नल एंट्री काय होईल परेश कॅपिटल अकाउंट डेबिट महेश कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट जर्नल एंट्री विसरायची नाही परेश कॅपिटल अकाउंट डेबिट अमाउंट आहे 87,440 महेश कॅपिटल अकाउंट डेबिट 69,360 टू बँक अकाउंट त्याची टोटल करावी लागेल 0 6 plus 4 10 कॅरी आला 1 1 plus 4 5 5 plus 3 8 7 plus 9 16 ला 6 कॅरी आला 1 1 plus 8 9 9 plus 6 15 1,56,800 त्याला का बी फायनल सेटलमेंट बी अमाउंट पेड टू पार्टनर्स फॉर फायनल सेटलमेंट्स ऑफ अकाउंट्स बी अमाउंट paid to partners and final settlement of account bracket close या ठिकाणी आता बँक अकाउंट क्लोज टॅली होणं आवश्यक आहे बँक अकाउंट जर इक्वल दोन्ही साईडचा टोटल आले नाही तर मग प्रॉब्लेम कुठेतरी चुकतो आहे असं गृहीत धरायला हरकत नाही म्हणून दोन्ही साईडचा टोटल या इक्वल येणं आवश्यक आहे 0 4 plus 6 10 10 ला 0 कॅरी ला 1 1 plus 2 3 3 plus 4 7 7 plus 3 10 10 ला 0 कॅरी ला 1 1 plus 4 5 5 plus 6 11 11 plus 3 3 14 14 plus 7 21 21 plus 9 30 30 ला 0 कॅरी ला 3 3 plus 3 6 6 plus 8 14 plus 6 20 0 0 0 0 0 4 plus 6 10 10 ला 0
plus 6 7 7 plus 3 10 10 ला 0 कॅरी आला 1 1 plus 4 5 5 plus 6 11 11 11 plus 3 14 14 plus 7 21 21 plus 9 30 30 ला 0 कॅरी आला 3 3 plus 3 6 6 plus 8 14 14 plus 6 20 0 0 0 8 plus 2 10 10 ला 0 carry ला 1 1 plus 1 2 2 plus 2 4 2 ला 2 2 ला 40,000 2 ला 40,000 2 ला 40,000 0 0 0 0 0 4 plus 6 10 10 ला 0 carry ला 1 1 1 plus 2 3 3 plus 4 3 plus 4 7 7 plus 3 10 10 ला 0 10 ला 0 carry ला 1 1 plus 4 5 5 plus 6 11 11 plus 3 14 14 plus 7 14 plus 14 1,27,000 sorry 1,12,960 12,960 लॉस जो आलेला आहे तो लॉस one lakh 27,440 1 lakh 27,000 1 lakh 27,440 1 lakh 27,440 1 lakh 27,440 ही अमाउंट ही पेड होईल 0 6 plus 4 plus 6 0 carry आला 1 1 plus 4 5 5 plus 3 8 8 ला 8 7 plus 9 16 16 ला 6 carry आला 1 1 plus 2 3 3 plus 6 9 1,96,800 1,96,800 इथली टोटल आपल्याला रिपीट करावी लागेल 1,68,000 1,68,000 0 0 0 6 6 plus 4 6 plus 4 10 10 ला 0 carry आला 1 1 plus 6 7 7 plus 9 16 16 16 plus 4 20 20 ला 0 carry आला 2 2 plus 7 9 9 9 plus 2 11 11 plus 7 18 18 ला 8 carry आला 1 1 plus 2 3 3 plus 1 4 4 plus 2 6 and 1 ला 1 1,27,440 1,27,440 बॅलन्स येत असल्यामुळे इथे आपल्याला चेंज करावं लागलेलं आहे म्हणजे परेस जे कॅपिटल आहे परेसला 1,27,440 रुपये ही अमाऊंट पेड करावी लागते आणि महेशला 69,360 ही अमाऊंट पेड करावी लागते आता आपण टोटल करू क्रेडिट साइडचं बँक अकाउंटच्या 0 0 0 0 4 plus 6 0 सॉरी 10 10 ला 0 carry आला 1
3 10, 10 ला 0 कॅरी आला 1 1 प्लस 4 5 5 प्लस 6 11 11 प्लस 3 14 14 प्लस 7 29 29 1 4 5 5 plus 6 11 11 plus 3 14 14 plus 7 21 21 plus 9 30 30 ला 0 carry आला 3 3 plus 3 6 6 plus 2 8 8 plus 6 8 plus 6 14 14 ला 2 carry आला 1 1 plus 1 2 2 lakh 40,000 2,40,000 या पद्धतीनं ही टोटल येत आहे. इथे थोडीशी टोटल करताना घाई गडबडी थोडी आपली चूक झाली होती, हे इथे या पद्धतीनं आपण क्लिअर करून घेतलेली आहे. तर या पद्धतीनं डिझॉल्युशनच्या झाल्याच्या नंतर परेशला 1,27,440 रुपये अमाऊंट मिळालेली आहे आणि महेशला 69,360 69,360 रुपीज इतकी अमाऊंट ही मिळालेली आहे. या पद्धतीचा हा प्रॉब्लेम आहे. या पद्धतीचे आपण अजून खूप प्रॉब्लेम्स पाहणार आहोत. तर याविषयी कोणाच्या काही अडचणी असतील, काही भाग समजलेला नसेल, काही माहिती विचारायची असेल तर फोनच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही मला विचारू शकता. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.